नमस्ते मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, सुंदर असं मैदान संपन्न होणार आहे 1 जून रोजी. बकासूर केसरी या नावाने मैदान संपन्न होते आणि त्यांचं पहिलंच पर्व आहे आणि या मैदानाचं नियोजन आयोजन रेटरे धरण येथे करण्यात आलं आहे. 1 जून रोजी हे मैदान एक आदत एक बैलचं संपन्न होणार आहे. तर या मैदानाचे नियोजन कशा पद्धतीने करण्यात आलं आहे, मैदानाचे नियम व अटी कशा पद्धतीने असणार आहे, मैदानाचं एक्झॅक्ट लोकेशन वगैरे संपूर्ण बाबी, मैदानाची तयारी वगैरे संपूर्ण आपण आयोजकांकडून जाणून घेणार आहोत. तर एक महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध समालोचक रणजित सर आपल्या समवेत आहेत आणि या मैदानाचे आयोजकसुद्धा ते आहेत. संग्राम सर पण आहेत या मैदानाचे आयोजक. प्रसाद खोत दादा पण आहेत. हे तिन्ही मेंबर आयोजक टीममधले आपल्या समवेत आहेत. रणजित सर नमस्ते. काय सांगाल, कशानिमित्त हे मैदान आयोजित करण्यात आलं? हे मैदान ज्या माणसानं हे बैलगाडी शर्यत एक वेगळ्या उंचीवरती नेऊन ठेवलं, तर मामा सगळ्यांचे लाडके स्वर्गीय पंढरीनाथ शेटफडके, विगर पनवेल दादा सरकार यांच्या पुण्यस्मरणार्थ ज्या बैलानं या बैलगाडी शर्यत क्षेत्रावरती अधिराज्य गाजवले, असा तो मामा सगळ्यांचा देव बकासूर. त्या बकासूरच्या नावानं बकासूर केसरी डबल झिरो. या बकासूरचे मालक आदरणीय संतोष साळुंके मामा यांच्या वाढदिवसानिमित्त आपण या सगळ्याचा औचित्य साधून ते आपण म्हणजे बांबड तालुका शिराळा जिल्हा सांगली ते मैदाने भरवतोय. हे मैदानाचं ठिकाण आहे रेटरे धरण फाटी. तिथं देवेंद्र फडणवीस केसरीचं मैदान झालं होतं, त्याच फाटीवरती हे मैदान होणार आहे. दिनांक 1 जून 2026 रोजी सकाळी 8 वाजता हे मैदान संपन्न होईल. बरं सर, नोंदणी संदर्भात काय अपडेट आहे? नोंद ही सुरू झाली का मैदानाची? कालपर्यंत थोडंसं या मैदानाच्या अफवा पसरत होत्या की परमिशन नाही किंवा काय नाही. त्या जिद्दीला पेटून आपण आमच्या संग्राम भाऊ असतील आणि आमचे दादा असतील यांच्या सगळ्यांच्या सहकार्यातनं आपण ही परमिशन आज 6 वाजलेत, सकाळी आपण 11 वाजता इथं आलो होतो आणि 6 वाजता आपण परमिशन घेऊन चाललो आहे. अतिशय सुंदर पद्धतीचं मैदान आपण 1 तारखेला करून दाखवणार आहे. सर्व बैलगाडी मालकांनी 1 तारखेला संध्याकाळी 9 वाजेपर्यंत आपला प्रवेश निश्चित करून घ्या. प्रवेश लवकरात लवकर करून घ्या, कारण आतापर्यंत 50 ते 60 गाड्यांच्या नोंद झालेली आहे. आपण जास्त काही गाड्या घेणार नाही. आपण गाड्या घेऊन आणि आपली स्पर्धा चांगली कशी पार पडेल या इथून आपण ही स्पर्धा पार पडतोय. सर, हातातलं लेटर महत्त्वाचं आहे शासनाची परवानगीचं, कारण दिवसभर तुम्ही इथे आहात प्रांत ऑफिसमध्ये, सर्व गोष्टी चालू आहेत. दाखवा एकदा प्रेक्षकांना. हे बऱ्याच जणांची शंका होती की परमिशन या मैदानाला मिळणार नाही म्हणून बसवणाऱ्यांनी पसरवल्या, परंतु आपण ही परमिशन आता घेतलेली आहे. आणि रेटरचं मैदान आदरणीय अमोलदादा पाटील आणि सुभाषदादा पाटील त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे मैदान येत्या 1 जूनला संपन्न करतोय. सर्व बैलगाडी मालकांनी या स्पर्धेमध्ये सहभागी व्हा. स्पर्धा अतिशय सुंदर, देखणी आणि कुणावरती कुठल्याही प्रकारचा अन्याय न होता अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या नियमाला अधीन राहून पश्चिम महाराष्ट्र, ठाणा, रायगड, पालघर, कोकण या सगळ्यांना समाविष्ट घेऊन ही स्पर्धा पार पडेल. जे आता अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने नवीन नियम जाहीर केलेत त्या नियमाला अधीन राहून ही स्पर्धा पार पडणार आहे. सर, आकर्षक अशी बक्षीस रचना ठेवण्यात आली. सर्व बक्षीस सांगा 1 ते शेवटच्या क्रमांकापर्यंत. आणि प्रवेश फी किती असणार? प्रथम क्रमांकाचं बक्षीस 1,01,010 रुपये. अच्छा. 2 नंबरचं बक्षीस 71,000 रुपये. 3 नंबरचं बक्षीस 51,000 रुपये. 4 नंबरचं बक्षीस आहे 21,000 रुपये. 5 नंबरचं बक्षीस आहे 5 नंबरचं बक्षीस आहे 4 नंबरचं बक्षीस 31,000 रुपये. 5 नंबरचं बक्षीस 21,000 रुपये. 6 नंबरचं 15 आणि 7 नंबरचं 11,000 रुपये बक्षीस आहे. त्याचबरोबर क्वार्टर फायनलला प्रत्येकी 2,000 रुपये बक्षीस आहे. एक आगळं वेगळं नियोजन जो ड्रायव्हर या ठिकाणी 1 नंबर करणार आहे त्या ड्रायव्हरला या ठिकाणी बकासूर केसरीचा मान आणि रोख रक्कम 5,000 रुपयाचं बक्षीस आहे. जसे सुट्टी मेकर आहेत, 1 नंबरचे 2 सुट्टी मेकरांना बकासूर केसरीचा मान आणि दोघांना या ठिकाणी 5,001 रुपयाचं बक्षीस आहे. गट विजेत्या बैलगाडी मालकाला सन्मान चिन्ह आहे. रोख रक्कम बक्षीस आपण 100% ठेवणार आहे. त्या संदर्भाचा आपण दुसरा बॅनर उद्या सकाळ पण टाकतो. त्या धावपळीमध्ये काही ते योजना झालेलं नाही, पण आपण ते काहीतरी चर्चा सगळ्यांच्या करून उद्या सकाळी आपण ते जाहीर करतो. फाटीचा व्हिडिओ वगैरे उद्या तुम्हाला पाहायला मिळेलच. फाटीचं जरा संदर्भात माहिती द्या. एक्झॅक्ट लोकेशन कुठं असणार मैदानाचं, कसं काय, कुठली फाटी असणार? पेठ नाक्यापासून उजव्या हाताला आतमध्ये 3 ते 4 किलोमीटर अंतर आहे. अच्छा. मौजे रेटरे धरण, तालुका वाळवा, जिल्हा सांगली, बसवा मंदिरा शेजारी जे वॉटर पार्क रेटरे धरण नवीन झाले त्या वॉटर पार्कला उजव्या हाताला तिथूनच थोडंसं 1000 ते 1500 फूट अंतरावरती मैदान आहे. त्या फाटीवरती यापूर्वी मैदान झालेत का सर? देवेंद्र फडणवीस केसरीचं पर्वतीचं होतं. याच धर्तीवरती देवेंद्र फडणवीस केसरीचं मैदान जसं पारदर्शक होतं
तेच आयोजक आहेत आदरणीय अमोलदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सुहासदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे मैदान पार पडणार आहे. जसं ते मैदान होतं तसं हे मैदान होणार आहे. बरं. कुठल्याही प्रकारचं कोणावरती कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही. पारदर्शक, सुंदर आणि देखणं मैदान पार पडणार. बरं, संग्राम सर आहेत आपल्यासमोर. सर नमस्ते. काय सांगाल नोंदणी संदर्भात बैलगाडी मालकांना चालकांना काय आव्हान करायला या मुलाखतीच्या माध्यमातून? लवकरात लवकर नोंदणी करून घ्यावी. हां. बरं, आता सर्व शासकीय परवानगी झालेली आहे. परवानगी सगळी हातात मिळालेली आहे. बरं. तुम्हाला फोटो देतो. जरा फाटी संदर्भात माहिती द्या. फाटी पल्ला वगैरे किती असणार आहे कसं काय? पल्ला 850 फूट आहे. हां. 850 फूट आहे. बरं. आणि 800 फूटच आहे पल्ला. हां. आणि फाटी मऊ फाटी. बरं, म्हणजे मातीचं रान. मातीचं रान आहे एकदम. अच्छा. माती नाही कटंबी नाही पण आपलं तळ चांगलं आहे. बरं. एक नंबरचं. दोन्ही माती आणि कटण्याचं अशा पद्धतीचं रान. सर आता बरेचसे कॉल मगाचपासून येत आहेत तुम्हाला पण आता कन्फर्मेशन कमिटीकडून मिळालं आहे का की बाबा नाव नोंदणी बैलगाडी मालकांनी हो. चालू करू दे? नाव नोंदणी 100% सगळ्यांना आता करून घ्या. हां. आजपासून आत्तापासून नाव नोंदणी आता आपलं जवळ 60 गाडी नोंद झाली आपली. बरं. थोडंसं काल आमच्या हितचिंतकांनी परमिशनचं थोडासा वेगळी गाफा पसरली होती. काल बकरीत होता त्यामुळे काल शासकीय सुट्टी होती. उद्या शनिवार रविवार आहे, शासकीय सुट्टी आहे. त्यामुळे प्रत्येक मनात एक संभ्रम होता. परंतु आपण तो संभ्रम दूर करून आजच आपण परमिशन घेतल्या. सोमवारी हे मैदान 100% होणार. मैदाना दिवशी मैदानामध्ये शासकीय वैद्यकीय डॉक्टर असणार आहेत का सर्व? सगळं जे काही आपले अखिल भारतीय बैलगाडी संघटनांनी आणि शासनाचे जे नियम आहेत त्या सगळ्या नियमांची अंमलबजावणी तिथे 100% होणार. बरं, मैदान संपूर्णरित्या अखिल भारतीय बैलगाडा संघटना यांच्या नियम व अटीनुसार 100% होणार. ज्या माणसानं हे बैलगाडी शर्यत क्षेत्र सुरू केलं ते आमचे मार्गदर्शक या बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष आदरणीय नितीन आबा शेवाळे. त्याचबरोबर बैलगाडी क्षेत्रातला शिस्तीचा बादशाह आणि आपला धान्यवाद पहलवान विलास देशमुख वाईकर, आमचे मार्गदर्शक सातारा जिल्हा अध्यक्ष धनाशिव तात्या, त्याचबरोबर प्रदीप नाना पाटील कापूसखेड, आनंदराव पवार बापू आणि बहादूर वगैरे बापू, राहुल मोरे भाटवडे, आमचे शहर तालुक्याचे अध्यक्ष विलास नाना, या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये एक सुंदर मैदान आपण पार पाडू. धन्यवाद सर. आणि नक्कीच बैलगाडी मालकांना सुंदर असं मैदानाचं आयोजन नियोजन कमिटीतर्फे करण्यात आलं. या मैदानाची फाटीचे व्हिडिओ वगैरे संपूर्ण आपल्याला उद्या पाहायला मिळतील चॅनलवरती. लवकरात लवकर नोंद करून कमिटीला सहकार्य करा. नोंद ही किती तारखेपर्यंत असेल त्या संदर्भात माहिती? 31 तारखेला संध्याकाळी 9 वाजता बरोबर गट पाडायला सुरुवात होईल. हां. 10 वाजेपर्यंत गट सगळे पूर्ण होतील. हां. आणि तिथून पुढे कुठली नोंद घेतली जाणार नाही. बरं. 100% 1 तारखेला संध्याकाळी 9 पर्यंत नोंद चालू राहील. म्हणजे मैदाना दिवशी कोणत्याही प्रकारची नोंद ही घेतली जाणार नाही. नाही. बरं, धन्यवाद सर.